म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. रामकृष्ण हरी पाडळे पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग मोड मध्ये होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. रामकृष्ण हरी पाडळे मोठा इतिहास आहे. हाफ पिच क्रिकेट पासून आपल्या कारकिर्दीला केलेली सुरुवात, त्यानंतर मात्र ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील आपला ठसा उमटवला. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा आपण पाहतोय. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगले शत्रक्षण. या चेंडूवरती देखील कोणती धाव येताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज प्रभावशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून ह्या महत्वपूर्ण मॅच कडे. फुल टॉस आणि या वेळेला जबरदस्त तडाखा पाहायला मिळतो आहे. रामकृष्ण हरी पाडळे ब्रँडेड षटकार. षटकार येताना जो पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. फुलटॉस चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॅक टू बॅक सिक्सर. 6 धावा. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय विशाल आढाव, सन्माननीय आकाश ठाकर, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लढण्याची फार मोठी क्षमता, संघर्ष करण्याची फार मोठी क्षमता, अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत या फलंदाजाने. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताना रामकृष्ण हरी पाडळे. मागल्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहतोय, त्या मॅन ऑफ द मॅच साठी या सरपंच सचिनदादा आढाव यांच्या वतीनं पारितोषिक असेल 1000 रुपयाचं लॉफ्ट केला होता. हरी पाडळे यांनी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त होईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. षटकाची होईल समाप्ती आणि या एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर बिनबाद 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळत आहे. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली शुभम सुतार स्ट्राईक एंड वरती आपल्याला रामकृष्ण हरी पाडळे अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली होती, अर्थात स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. सहा चेंडूंचा सामना केलाय, 13 वरती खेळतोय हरी पाडळे. या वेळेला पूल केलाय आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतो आहे. मुळशी तालुक्याचा ढाण्या वाघ अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी साकारताना षटकार ठोकलाय. नो बॉल आहे, नो बॉल आणि नो बॉल वरती केले प्रचंड मोठं आक्रमण. षटकार येताना पाहायला मिळतोय.
संघर्ष दोन्ही टीमचा पाहायला मिळेल. बॉडी लँग्वेज दोन्ही टीमची पॉझिटिव्ह नक्कीच पाहायला मिळते. कोणती टीम विजय पताका फडकवणार तुर्तास्तरीय रामकृष्ण हरी पाडळे यांची बॅट तळपताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, परंतु अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. आणि इतिहास घडवण्यासाठी आज प्रत्येक जण मैदानाच्या आत. या वेळेला रामकृष्ण हरी पाडळे ओ सीमारेषेच्या लगत अगदी आपण पाहतो आहे. चेंडू अडवलाय, रोखलाय, थोपवलाय. काही काळ असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. हरी पाडळे देखील थांबले होते. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत चांगले एफर्ट पाहायला मिळाले आणि सिंगल प्राप्त त्या ठिकाणी मात्र केली जाते. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये जारी अगदी आपण पाहतोय. यावेळेला शुभम यांचा अगदी आपण पाहतोय हा फटका. चेंडू जातोय प्रेक्षक गॅलरी मध्ये षटकारासाठी 6 धावा. शुभम सुतारच्या बॅट मधून हा एक स्फोटक फटका येताना पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहतोय लय मध्ये फलंदाजी करताना जे पाहायला मिळतात. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती आणि ज्यावेळेस फलंदाजाला लय सापडते ना त्यावेळेस गोलंदाजांचं भय राहत नाही. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली तर दुसऱ्या बाजूला मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. एकतीस धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. शुभम सुतार 3 चेंडू 10 वरती, रामकृष्ण हरी पाडळे 8 चेंडू 20 वरती. उद्धव गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू वाईड बॉल अगदी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. महाळुंगे क्रिकेट क्लब धावफलकावरती धावा आपण पाहतोय 32 धावा बिनबाद आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईड थोडीशी भरकटणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार. एक मॅजिकल ड्राईव्ह चौकार 4 रन. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि क्रिकेटमध्ये आशावादी प्रयत्नशील असणं खूप गरजेचं असतं. हे खेळाडू अगदी आपण पाहतोय आपल्या गावासाठी खेळत आहेत. ओ दरम्यान अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. दोन षटकांची समाप्ती. धावफलकावरची धावा आहेत 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ सुतार मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे षटक क्रमांक आता 3रं टाकलं जाईल.
चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हाळुंगे क्रिकेट क्लबची या अगोदरची मॅच आपण पाहिली. 6 बॉल 28 धावा लागत असताना ऐश्वर्य यांनी कमाल केली होती, धमाल केली होती. सांगायचा उद्देश हाच की प्रत्येक मॅच आज रंगली आहे, शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. आणि या श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 एक यशस्वी स्पर्धा 5व्या दिवसात आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर मात्र पुन्हा एकदा रामकृष्ण हरी पाडाळे खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार. मुकुंद स्क्वेअर कट खेळायचा होता यावेळेला, अगदी आपण पाहतोय. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तिसऱ्या षटकाला झालेला प्रारंभ. 37 वरती धावफलक आहे. 4 षटकात कितपत स्कोर कार्ड सेट केले जाईल ते मात्र पाहिजे. शुभमने केलेली तडाखेबाज सुरुवात तो परतताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला हरी पाडळे यांच्या बॅट मधून देखील नेत्रदीपक फटके येताना आपण पाहतोय. 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत आणि 10 चेंडू 21 वरती नाबाद तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ओव्हर क्रमांक 3 जारी. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. तर भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरतो आहे ते मात्र कळेल एका इनिंग नंतर. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय बरेचसे मान्यवर या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अपील जोरदार. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता सौरव सुतार यांचा, अयशस्वी ठरवला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 38 धावांवरती स्थिर. मुकुंद आतापर्यंत जी गोलंदाजी केली आहे कौतुकास्पद. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत, केवळ 1 धाव त्या ठिकाणी खर्च केली आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्कूप केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. थँक्यू. फ्रंट फुटवरती आले आणि स्कूपचा फटका खेळलाय. श्रीलंकेचा तिलक रत्न दिलशान सातत्यानं हा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळायचा. त्यानंतर डगलस मरेलियर यांनी देखील या फटक्याला पॉप्युलर केलं होतं. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती या धावा जर पाहिलं तर मात्र 42 षटक क्रमांक 3 मार्गस्थ सौरभ सुतार. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा विरोधी दिशेला फटका खेळलाय. परफेक्ट गॅप आहे. सौरभ यांच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 रन. हे फटके सर्रास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळले जातात. स्विच हिट असेल, रिव्हर्स स्वीप असेल, अगदी आपण पाहतोय पूर्वी खूप कमी खेळाडू खेळताना पाहायला मिळायचे, परंतु सातत्यानं केला गेलेला सराव आणि त्यामुळे मात्र आता परफेक्ट अनेक खेळाडू हे फटके मात्र खेळू लागलेत. यावेळेस समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. 2 धावा बनतील. अगदी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 3 षटकांची होती समाप्ती. धावफलकावरती धावा 48 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. अठ्ठेचाळीस अंकाला देखील महत्व आहे. आता मी बाहेरची या गोष्टी सांगणं नक्कीच बऱ्याचशा मैदानावर टाळतो, परंतु नक्कीच या ठिकाणी अनेक प्रेक्षकांची फरमाईश असते. थोडंसं बाहेरचं देखील नक्कीच सांगत जा. 48 अंक या अंकाचं महत्त्व जर पाहिलं तर मात्र मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावरती
टेस्ट क्रिकेटमध्ये नक्कीच जी सर्वोच्च धावसंख्या आहे ती आहे 248. क्रिकेटच्या देवाचं त्रिशतक बनवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. अगदी आपण पाहतोय 248 ही सर्वोच्च धावसंख्या आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. धावफलकावरची धावा 48. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. सुंदर वातावरण निर्मिती, सुंदर मैदान, चहूबाजूंनी अगदी आपण पाहतोय भगव्या कलरची झालर झळकताना पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी खास गॅलरीज या ठिकाणी मात्र ज्या उभ्या केलेल्या आहेत. पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी. ओ या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा फटका स्क्वेअर लेगला अगदी आपण पाहतोय जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. थँक्यू. सुनील काका मारणे यांचं स्वागत या षटकारांनी केले आणि हरिभाऊ यांचे फार मोठे चाहते आहेत. अगदी आपण पाहतोय षटकारानं स्वागत केले. स्कोअर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 54 धावा. 11 चेंडू 27 वरती रामकृष्ण हरी पाडळे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वेदांत सज्ज. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता त्या ठिकाणी एका बाजूला नकार दिलाय. 3.2 षटकाचा खेळ संपलाय. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा अगदी आपण पाहतोय. श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 चा थरार तुम्ही अनुभवतायत, पाहतायत आणि एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुल टॉस पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. अखेरचे षटक आहे आणि अखेरच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय रामकृष्ण हरी पाडळे यांच्या बॅटच्या भात्यात स्फोटक फटके येतात. त्यांना स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं. हाच रोल प्ले करायचा होता सौरभ सुतार यांना. वादळ मैदानाच्या बाहेर आहे, वादळ मैदानाच्या आतमध्ये देखील नक्कीच अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतात हरी पाडळे. स्लोअर वन होता अगदी आपण पाहतोय. चेंडूला ओळखलं त्या ठिकाणी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. चौकारासाठी चेंडू. 4 रन. थँक्यू. या वादळाला कोण रोखणार? मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. 13 बॉल 32 वरती 60 धावा धावफलकावरची षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. दोन्ही टीम समान ताकदीच्या आहेत. चांगला संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग लाईन अगदी आपण पाहतोय विरोधी टीमकडे देखील आहे. अर्थात अगदी आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट क्लब बरेक या टीमचा देखील दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय आणि एक युवा टॅलेंटेड गोलंदाज अगदी आपण पाहतोय वेदांत गोलंदाजी मार्गावरती आहे. 18 ते 19 वर्ष वय आहे. याच दरम्यान अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार अगदी आपण पाहतोय. ठोकलाय एक शानदार षटकार. फटका खेळलाय लय भारी. हरिभाऊ संघाची उचलतायत जबाबदारी. शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साकारताना खेळ अगदी आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी चहूबाजूंनी केली. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव स्कोअर कार्ड बरोबर जोडली जाईल.
यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क जातोय षटकारासाठी. थँक्यू थँक्यू. धावा बनवल्या 74 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रामकृष्ण हरी पाडळे 15 चेंडू 44 नाबाद. जबरदस्त खेळ साकारला आणि या टार्गेट सेट केले 75 धावांचं. 75 इज टार्गेट. मोठी बॅटिंग लाईन भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे या टीम कडे देखील आहे. संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे देखील आहे. त्यामुळं जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे हा संघ देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय 75 बनवायच्यात. शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. दिवस क्रमांक 5 संपन्न होतोय. अगदी आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला हा श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 तुम्ही पाहतायत. आणि या एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला जी पाहायला मिळेल. 4 षटकात 75 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. अगदी आपण पाहतोय सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भविष्यात जेवढ्या काही क्रिकेटच्या स्पर्धा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स हा यूट्यूब चॅनलला कव्हर करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्यामुळं निश्चितपणे क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. 75 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. आपण पाहतोय आकर्षक अशा प्रकारची चषक तुम्ही पाहू शकता या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जी दिली जाणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असेल की ही ट्रॉफी आमच्या संघाने जिंकावी. म्हणजे 5ही क्रमांकाची जी चषक आहेत अतिशय लक्षवेधक आहेत. ती स्क्रीनवरती आपण पाहू शकता. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. दिवसभराच्या सत्रात या स्पर्धेचा आनंद नक्कीच घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आत. 75 धावांची गरज अगदी आपण पाहतो ही मॅच जिंकण्यासाठी. वरच्या कप्प्यात पान असेल. पान वरच्या कप्प्यात बॅग येते. वरच्या कप्प्यात पहिलं षटक. यावेळेला अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती केले आक्रमण. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. थँक्यू. जे आडवे बांबू आहेत ना, विनंती आहे फक्त शतरक्षक त्या ठिकाणी पळून जाऊन त्या बांबूला पकडल्यानंतर ते बांबू खाली येतात. स्वतःची काळजी घ्यायची आणि बांबूची देखील काळजी घ्यायची. हा त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. एखाद्याला बांबू लागला, विजू सर नक्कीच असतात त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय
झेल झालाय आणि या विकेटचं होईल पतन. संघ सहकारी कौतुक करतायत त्या शतरक्षकाचं. शतरक्षक आहे रोशन, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे टीमला. गोलंदाज मयुरेश यांना या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली ती मयुरेश यांनी. टाकलेला विश्वास सार्थ ठरवताना पाहायला मिळतात या पहिल्या षटकामध्ये. यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय पलायन, 2 धावा. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे परंतु लॉंग रनअप म्हणजे ग्लेन मॅग्राथ, सेन पॉलॉक जशा प्रकारचा रनअप घेतात तशा प्रकारचा रनअप अगदी आपण पाहतोय. चामिंडा वास जशा प्रकारचे रनअप घ्यायचे तसा प्रकारचा रनअप गोलंदाज त्या ठिकाणी मात्र घेताना पाहायला मिळतोय. मयुरेश अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावफलक बऱ्याच वेळ अगदी आपण पाहतोय स्थिर आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. लढण्याची फार मोठी क्षमता आहे विशाल कडक, कौशल भुजबळ आणि या विशाल अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय रामकृष्ण हरिया पाडळे चेंडूवरती. चला यानंतरच्या 2 टीम्स आपल्याला विनंती आहे की नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. आपण उपस्थित राहायचे दोन्ही टीम. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय, सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. कोणती मॅच आहे? सर स्कोर सांगू एकदा, लेटेस्ट इकडे स्कोर सांगा ना. लेटेस्ट बंद झालं. मोठा संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे, चला संपर्क करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, तयार होईल. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेच फटके खेळावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. काशिक टीम आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं.
यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचची नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. मोठा संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. चला ताबडतोब उपस्थित राहा, नाहीतर समोरच्या संघाला डायरेक्ट टॉस विन दिला जाईल. विनंती आहे. वाईट बॉल अगदी आपण पाहतोय, खराब स्वरूपाचा चेंडू. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकोणीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ अजिंक्य खैरे गोलंदाजी मार्कवरती. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय अगदी आपण पाहतोय. चला टॉस संपन्न होतोय. दोन्ही कर्णधार निर्णय आलाय नॉट आउट आपण पाहतोय. धावा जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती असतील. बंद झाला मोबाईल काय सांगतो. किती झाले धावा? 21 धावा धावफलकावरती. मोठ्या टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. एकवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज अगदी आपण पाहतोय सज्ज होईल. 12 चेंडू आणि 54 धावांची गरज. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मार्गस्थ.
काशिक आणि त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा यांच्यात लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेद, शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येईल, धावा घेतल्या जातील, त्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातील. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. 23 वरती 1 गडी बाद आहे. विशाल आणि कौशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक स्लॉक केलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट रिझन, एक उत्तुंग षटकार, 6 धावा. बॉल द्या आतमध्ये. 9 चेंडू 46 या मॅचचं समीकरण. सात चेंडू 12 वरती विशाल, कौशल भुजबळ 6 चेंडू 12 वरती. या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. आठ चेंडू 45 धावांची गरज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शुभम चेंडूवरती, लक्ष दूर निघत चालले. अगदी आपण पाहतोय बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक अगदी आपण पाहतोय 7 आता चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 44 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला अगदी आपण पाहतोय शुभम पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचेल. लास्ट 6 बॉल 44 रिक्वायर. मजबूत पकड या सामन्यावरती महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीम तयार करताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 44. मॅच संपल्याबरोबर या ठिकाणी नेक्स्ट बोट टीम आपण मैदानाचा ताबा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. काशिक आणि श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या 2 टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस, फ्लॅट बॅटरेड अगदी आपण पाहतोय षटकार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा. समीकरण तयार झाले. शेवटचे 5 चेंडू 38 धावा. एक चांगली रणनीती महाळुंगे क्रिकेट क्लबची अगदी आपण पाहतोय. सर्वप्रथम फलंदाजी करत धावांचा भला मोठा डोंगर उभारला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी केलेली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याच्या बळावरती रोखून ठेवलं, जखडून ठेवलं, बांधून ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय हा चेंडू एक टप्पा खाईल, जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय या परिसरातील प्रसिद्ध खेळाडू
प्रसन्न ओझरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. एक प्रसिद्ध खेळाडू, एक चांगले आयोजक प्रसन्न ओझरकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. झेल झालाय आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. थँक्यू. लास्ट 3 बॉल 34 रिक्वायर. 34 धावांची गरज. मजबूत पकड महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीमची या सामन्यावरती अगदी आपण पाहतोय. हरिदास आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय विशाल मोरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू 34. काहीतरी चमत्कार नक्कीच घडावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. जमीला समांतर लगत फटका खेळून काढलाय. अगदी आपण पाहतोय आणखीन एक सिंगल मिळेल. परंतु आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीमनं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली आहे. 2 चेंडू 33. आता समीकरण तयार झाले. निलेश पाडाळे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती. चेंडू निसटलाय, सटकलाय, जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. लास्ट बॉल टू गो. शेवटचा एक चेंडू. तब्बल 29 धावा या बनवायच्यात. सिंगल प्राप्त केली जाईल. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे या टीम